आपणच स्वतःला आपल्याला महत्त्व देतो का? आपल्या आवडी-निवडी आपण जोपासतो का? तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त सकाळी-सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आता वाजलेले आहेत 5:45. तर माझी सकाळची सुरुवात 5:30च्या नंतर 5:45च्या तेवढ्यात होते आणि सकाळच्या कामापासून नाही, तर मस्त फेरफटका मारून येते निसर्गाच्या सानिध्यात. थोडंफार फिरून आलं की माइंड एकदम फ्रेश होतो, रिलॅक्स वाटतं. आणि त्याचबरोबर आपला दिवससुद्धा खूप छान जातो. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा. सकाळी-सकाळी उठून थोडंसं फिरून आलं, तर माइंड तर फ्रेश होतो, दिवससुद्धा खूप छान जातो. आज काही मला झाडं लावायचे होते. तर हे सिंगोनियमचं आहे. तर दुसरं एक झाड तुम्हाला दाखवते समोर. तर मी अगोदर कुंड्यांना होल करून घेतलेले आहेत. तर रेतीमध्ये लावणार आहे. इनडोअर, आउटडोअर आपण दोन्ही ठिकाणी ठेवू शकतो. शेडमध्ये ठेवायचं फक्त सिंगोनियम आणि दुसरं जे मी कालबर्नी म्हणजे बॉटल जी कट केली होती त्याच्यामध्ये हे लावणार आहे. तर याचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला याचं नाव माहीत नाही. मी छोटीशी 2-3 कटिंग आणलेल्या आहेत फिरायला गेली होती तेव्हा एका काकूकडून. चला तर हे बोलता-बोलता तुमच्यासोबत मी हे लावून घेते आणि मला सांगायचं होतं, की आपण घरी राहतो याचा अर्थ आपण काहीच करत नाही असं नाही. तर बऱ्याच स्त्रिया असं स्वतःला समजून घेतात, की मी घरी राहते म्हणजे मी काही करत नाही. तर आपण जर स्वतःला असं म्हटलं, तर मी घरी नाही राहत, मी काही करत नाही, तर घरातले मेंबरसुद्धा तेच समजणार. तर तेवढंच नाही तर मुलंसुद्धा आपले तेच म्हणतात, की "मम्मी तू घरीच तर राहते, तू काहीच तर नाही करत." तर तसं न करता आपण आपल्याला स्वतःला महत्त्व द्यायला शिका, वेळ द्यायला शिका आणि थोडंफार फिरायला शिका सकाळी-सकाळी. व्यायाम वगैरे तर जर वेळ भेटत नसेल, तर कमीत कमी फिरून येणं थोडंसं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला शिका. त्याचबरोबर आपल्या आवडी-निवडी जोपासायला शिका. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही अशी हॉबी किंवा आवड राहते, ती आपण आपली जपलीच पाहिजे. बऱ्याच जणांना रांगोळीची आवड राहते, कोणाला ड्रॉइंगची आवड राहते, कोणाला विणकामाची आवड राहते, कोणाला गार्डनिंगची जशी की मला आहे गार्डनिंगची, तर मी जास्तीत जास्त गार्डनिंगमध्ये किंवा मग माझ्या छोट्या-छोट्या झाडं आहेत त्याच्यामध्ये जास्त राहण्याचा प्रयत्न करते. तर अशा बऱ्याच स्त्रियांना मेहंदीची वगैरे भरपूर अशी आवड राहते. तर नक्की तुम्ही सुद्धा आपल्यामध्ये जी काही आवड आहे किंवा आपली जी काही हॉबी असेल त्यांना वेळ द्यायचं शिका किंवा महत्त्व द्यायचं शिका. झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, की आपण आपल्या आवडी-निवडी पूर्ण अशा दाबून टाकतो. तर तसं न करता आपण आपल्या स्वतःला महत्त्व द्या, वेळ द्या. हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. तर बोलता-बोलता बरीचशी अशी माझ्या झाडांची कटिंग वगैरे झालेली आहे. तर गुलाबामध्ये नक्की कटिंग करत जा, कारण गुलाबामध्ये जर भरपूर अशी फुलं वगैरे किंवा वाढ जर पाहिजे असेल, तर वेळोवेळी कटिंगसुद्धा आवश्यक आहे. तर आजचं मी छोटं-मोठं सगळं गार्डनिंगचं काम करून घेणार आहे. कॅरी मला क्लीन करायची ते सुद्धा करणार आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.